नमस्कार मित्रांनो, हा कोरडा नदीवरील हा बंधारा आणि याचा प्रामुख्याने शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात या पाण्याचा वापर होतो. आणि तुम्ही पाहताय की जास्त पाऊस झाल्यामुळे यावर्षी शेतीसाठी योग्य पद्धतीने होत आहे नदीच्या पाण्याचा वापर. अतिशय सुंदर आणि खूप छान फार मोठा बंधारा आहे, जे येथील शेतीसाठी दोन्ही बाजूची जी शेती आहे त्यांच्यासाठी हा बंधाऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. पाण्याचा योग्य वापर या बंधाऱ्याद्वारे केला जातो आणि हा आमच्या शेतीच्या जवळच असलेला हा बंधारा. ही आमची विहीर अगदी बंधाऱ्यापासून जवळच आहे आणि त्या विहिरीच्या ह्या पाण्यावरती ही शेती आपण पाहतोय. खरं तर हा सांगोला हा दुष्काळग्रस्त भाग आहे. इथे पावसाचं प्रमाण फार कमी असतं, पण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झालेलंच आहे. शेतीमध्ये खरं तर प्रामुख्याने ज्वारी पेरता नाही आलेली आणि जी पेरली ती ठीक नाही आलेली. तर आपण आता हे पाहतोय मिरच्या तेवढ्या पावसावरती आलेल्या आहेत, जरा चांगल्या आलेल्या आहेत. खरं तर मिरच्या ह्या पहिल्यांदाच चांगल्या आल्या आहेत गोड्या पाण्यावरती आणि झाडंही खूप छान आलेले आहेत. पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे मोठमोठी झाडंही खूप छान आलेली आहेत. शेवग्याचाही हे झाड आहे तेही चांगलं आलेलं आहे. तर आपण पाहतोय यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला म्हणून आज डिसेंबरमध्ये सुद्धा बंधाऱ्यामध्ये पाणी आहे, जे शेतीसाठी याचा वापर करता येतो आणि गुरांनाही याचा पाणी पिण्यासाठी खूप चांगला उपयोग होत आहे. आणि हे आपण आता पाहतोय की जास्त पाऊस झाल्यामुळे आम्ही आता घराच्या पुढे अशी झाडं लावलेली आहेत. आता चिंचेचं झाड आहे, नारळाचे आहे ते असे. तर ते झाडं आता खूप मोठ्या प्रमाणात आणि छान आलेली आहेत. खरं तर झाडं ही काही झाडं अशी गेली जास्त पाऊस झाल्यामुळं. पेरूची झाडं आहेत असे वळीन आम्ही म्हणजे हे हे नारळाचं झाड आणि हे आपण पाहतोय की हे नारळाच्या झाडाला नारळ आता खूप मोठ्या प्रमाणात लागायला लागलेले आहेत. आणि पाण्याचा जो चेंबर आहे त्याच्यात जवळच आपण आता हे गुरांसाठी जी पाणी लागतं म्हसरांना प्यायला, तर ते आपण असे हे भांडी अशी भरून ठेवलेली आहेत, ड्रम भरून ठेवलेले आहेत, ज्यासाठी आपल्याला पाणी दिवसभर हे म्हसरांना उपयोगाला येतं. आणि हे नारळाचं झाड आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणात असे हे नारळ आणि यावर्षी पाणी खूप छान म्हणजे भरपूर असल्यामुळं आणि गोडं पाणी असल्यामुळं जनावरांना झाडांना त्याचा खरोखर उपयोग झालेला हे आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये आता ज्वारी केली होती, पण ज्वारी नीट न आल्यामुळं परत त्याच्यामध्ये आता गहू पेरायचं ठरवलं आणि गहू पेरलेला आहे. आता हे ज्वारी बघतोय आपण, हे पाऊस जास्त झाल्यामुळं नाही आले. आणि आता काही ठिकाणी आम्ही आता काय केलं की जास्त पाऊस झाल्यामुळं ते संपूर्ण ज्वारीमध्ये हरभरा पेरला आणि हरभरा हा बऱ्यापैकी चांगला आलेला आहे आणि यावेळी हरभऱ्याचं उत्पन्नही छान मिळेल अशी आशा आहे. फक्त आता थंडी जास्त पाहिजे, थंडी जेवढी जास्त पडेल तेवढा हरभरा हा जास्त त्याचं उत्पादन आणि त्याला फुटवाही जास्त होतो. अशा प्रकारे यावर्षी ज्वारीच्या पेरण्या करता आलेल्या नाहीत आणि ज्या केले ते नीट उगवलेलं नाही. त्याच्यामध्ये आता हरभरा पेरलेला आहे, तो हरभरा आता बऱ्यापैकी आलेला आहे.